तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिषेक कम्प्युटर एज्युकेशनवरती. तर बघा, आज या व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 47 बघणार आहोत. तर चला मग सुरू करूया. यामधून जे लॅब आवर आहे त्यामधून टायपिंग प्रॅक्टिस जे आहे ते तुम्ही सॉल्व करून घ्या. ठीक आहे, आता यामधून जे टायपिंग प्रॅक्टिस आहे ते तुम्ही सॉल्व करून घ्या. आपण डायरेक्टली आता सेल्फ पाथ लर्निंग बघूया. ठीक आहे, तर स्टार्ट करू. यामध्ये बघा 5 स्टेप दिलेले त्यांनी, म्हणजेच 5 प्रश्न आहे आपल्याला. त्यातून पहिला प्रश्न आहे बघा, तुम्हाला तुमच्या रेझ्युमेमध्ये टेक्स्ट बॉक्स ॲड करायचा आहे, तुम्ही कोणता ऑप्शन निवडा. तर परत त्यांनी एक इमेज दिलेली आहे. आता टेक्स्ट बॉक्ससाठी बघा, इथं ऑप्शन नंबर डी, इथं टेक्स्ट बॉक्स असं दिलेलं आहे. तर हेच ॲड करायचं आहे, तर ऑप्शन नंबर डी आपला आन्सर आहे. क्लिक करा. समोरचा प्रश्न बघा, आता तुमच्या रेझ्युमेमध्ये आयकॉन्स ॲड करण्याकरिता योग्य तो ग्रुप निवडा. तर बघा, दुसऱ्या नंबरचं ऑप्शन आहे त्याचं इन्सर्ट आणि इलिस्ट्रेशन ग्रुप. तर यामधून आपण इमेजेस, आयकॉन्स वगैरे घेऊ शकतो. हेच आपला आन्सर आहे. सबमिट करूया. आता नंतरचा प्रश्न बघा, आपण आपल्या प्रेझेंटेशनमध्ये शेप इन्सर्ट करू शकत नाही. तर चूक आहे मित्रांनो, आपण इन्सर्ट करू शकतो, शेप्स वगैरे इमेजेस ॲड करू शकतो, सगळं करू शकतो. समोरचा प्रश्न बघा, इन्सर्ट टॅबच्या खालील डॅश डॅश रिबनमधून तुम्ही शेप इन्सर्ट करू शकता. तर ते म्हणजेच इलिस्ट्रेशन्स. ठीक आहे, दुसऱ्या नंबरचं ऑप्शन होतं त्याचं. आता इथं बघा, इथं नेक्स्ट करून बघा, प्रेझेंटेशनमध्ये पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी योग्य स्टेप्स निवडा. तर त्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर पिक्चर्समध्ये सिलेक्ट द इमेज आणि इन्सर्टवरती क्लिक करावं लागेल, म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड. सबमिट करूया इथं. तर बघा, आपण इथं जे सेल्फ पाथ लर्निंग आहे सेशन नंबर 47ची तिथं बघितलेली आहे. यानंतर आपण आता नॉलेज चेक बघणार आहोत मित्रांनो. त्यावरती क्लिक करूया आणि इथं ओके करून स्टार्ट. थोडंसं लक्षपूर्वक सॉल्व करा, चुकीचं ॲन्सर करू नका तुम्ही. जे व्यवस्थित आहे त्याच्यावरच क्लिक करा. बघा, तुम्हाला एका अनोळखी ईमेल आय डीवरून संलग्न खातील .zip फोल्डरसह ईमेल प्राप्त झाला आहे. ठीक आहे, तर तुमची पुढील कृती काय असेल. तर त्यामधून बघा, आपल्याला तुम्हाला प्रेक्षकांच्या माहितीबद्दल खात्री नसल्यास ईमेल डिलीट करा. तर तिसरा नंबरचा ऑप्शन आहे याचं. नंतर बघा, तुम्ही तुमच्या लॅपटॉपची चोरी कशी रोखू शकता. तर त्यामधून बघा, याचं उत्तर सर्वच आहे, वरील सर्व. ते ठेवताना बंद ड्राईव्हमध्ये ठेवा वगैरे, हे ते सर्वच याचं आन्सर आहे. सबमिट करूया. नंतर बघा, तुम्ही सदस्य असलेल्या एका व्हॉट्सॲप ग्रुपमधील तुमच्या एका सहकार्याला एक वरिष्ठ सहकारी मानसिक त्रास देत असल्यास तुम्ही काय कराल. तर त्यासाठी आपल्याला व्यवस्थापनाला याबाबत माहिती द्यावी लागेल. नंतर बघा, पॉवर पॉईंट स्लाईडवरील इमेजेस बदलण्यासाठी तुम्ही कोणत्या स्टेप्स घ्याल. तर त्यामध्ये पिक्चर्स राईट आणि क्लिक करणे आणि पिक्चर्स बदलणे, तर पहिल्या नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो. नंतर बघा, तुमच्या प्रेझेंटेशनला कुठल्या टॅबमधील थीम सिलेक्ट करून तुम्ही अप्लाय कराल. तर त्यामध्ये डिझाईन टॅबमधून आपण थीम चेंज करू शकतो त्याची. तर बघा मित्रांनो, आपण इथं नॉलेज चेकसुद्धा सॉल्व केलेलं आहे. तर यानंतर आपण आता डू इट युअरसेल्फवरती जाऊया. तर एंड करून घ्या एक्झामला. इथं रेकॉर्ड होऊन जाईल तुमचे सर्व मार्क्स वगैरे तुम्ही सॉल्व केलेले. तर समोरचं बघा, डू इट युअरसेल्फ स्टार्ट करूया आणि यामधून नेक्स्टवरती क्लिक करा. पहिला प्रश्न बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये झूम इन याचा साईज 66 सेट करण्यासाठी व्ह्यू टॅब झूम ग्रुप याचा वापर करा. तर परत स्टार्ट करा इथं. तर बघा, इथं आपल्याला झूम इन करायचं आहे, त्यासाठी इथं व्ह्यू टॅबवरती जावे लागेल. त्यानंतर इथं बघा, झूममध्येच झूम आहे. ठीक आहे, तर झूमवरती क्लिक करा. यामधून इथं तुम्ही बघा 66चं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा आणि ओकेवरती क्लिक करा. तर हा पेज झूम इन होऊन जाईल 66%. समोरचा प्रश्न बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाईड नंबर 1 मधील प्रेझेंटिंग यू पासून फॉर यू टेक्स्ट सिलेक्ट करा. स्पेलिंग मिस्टेक चेक करण्यासाठी रिव्ह्यू टॅब, प्रूफिंग ग्रुप आणि स्पेलिंग याचा वापर करा. तर स्टार्ट करूया एक्झामला. बघा, आता आपल्याला स्पेलिंग चेक करायचं आहे त्या पॅरेग्राफमधलं स्पेसिफिक, की काही चूक वगैरे आहे का. तर बघा, इथं मी सिलेक्ट करतो ते पूर्ण टेक्स्टला, प्रेझेंटिंग यू पासून फॉर यू पर्यंत.
नंतर इथं रिव्ह्यू टॅबमध्ये जा, त्यानंतर इथं स्पेलिंग यावरती क्लिक करा आणि इथं ओके करा. तर यामध्ये चूक नाही आहे काहीच. नंतर आन्सर सबमिट करा. समोरचा प्रश्न बघा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ओव्हल शेप इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, इलिस्ट्रेशन ग्रुप आणि शेप्स याचा वापर करा. तर स्टार्ट करूया. सोपं आहे मित्रांनो. शेप्स इन्सर्ट करणे आपण खूप वेळा बघितलेला आहे आणि हा प्रश्न रिपीट झाला होता. इन्सर्ट टॅबमध्ये जा, इथं शेप्सवरती जा. बेसिक शेप्समधून बघा इथं ओव्हलचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा आणि इथं असा ड्रॉ करून घ्या तुमच्या माऊसच्या मदतीने. ठीक आहे, इथं सबमिट करूया. आता ओव्हल शेप इन्सर्ट झालेला आहे. लास्ट सेकंड प्रश्न बघा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, इलिस्ट्रेशन ग्रुप, शेप्स आणि टेक्स्ट बॉक्स याचा वापर करा. आता आपल्याला परत आता इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स याचा वापर करायचा आहे. तर त्यासाठी परत आपल्याला इथं इन्सर्टवरती जावे लागेल. इन्सर्टवरती जा, यामधून शेप्स घ्या. परत इलिस्ट्रेशन ग्रुपमधून शेप्स, यामध्ये बेसिक शेप्स आहे बघा, बेसिक शेप्स. त्यामधून पहिल्याच नंबरचा टेक्स्ट बॉक्स आहे, तर त्यावरती क्लिक करा टेक्स्ट बॉक्सवरती आणि असं ड्रॉ करून घ्या. आता एवढं झालं की सबमिट करा आन्सरला. बघा एवढं झालेलं आहे. नंतर दाखविण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये तुमच्या सिस्टीममधून पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, इमेज आणि पिक्चर्स याचा वापर करा. तर स्टार्ट करूया एक्झामला. आता बघा इथं एक सिस्टीममधून इन्सर्ट करायचं आहे, त्यासाठी इन्सर्ट टॅबवर गेलो आपण. पिक्चर्समध्ये गेलो, म्हणजे आपल्या कम्प्युटरमधून एक इमेज इन्सर्ट करायची. तर कोणतीही तुम्ही इमेज सिलेक्ट करू शकता यामधून. ठीक आहे, आणि इथं इन्सर्ट करा फक्त. त्यानंतर सबमिट. आपल्या कम्प्युटरमधून ती इमेज इन्सर्ट होऊन जाईल. तर बघा डू इट योरसेल्फसुद्धा आपण इथं सॉल्व केलेला आहे. इथं एंड करून घेऊ, त्याला ओके करूया आणि त्यानंतर प्रोसेस फुली बघून घेऊ. तर बघा आपल्याला त्यांनी स्किल सेट दिलेला आहे, रिव्ह्यू टॅब ऑफ MS PowerPoint. तर स्टार्ट करूया. परत 10 मिनटं वेळ आहे मित्रांनो. आता आपल्याला परत PowerPoint ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर इथं ब्लँक प्रेझेंटेशन घ्या आणि रिव्ह्यू टॅब वगैरे ओपन करा. ठीक आहे, इन्सर्ट टॅब, रिव्ह्यू टॅब, होम टॅब सगळे टॅब ओपन करून टाका. काही इमेजेस ॲड करा, यामध्ये थोडं वर्क करा PowerPointमध्ये आणि त्यानंतर ही प्रेझेंटेशन तुम्ही डेस्कटॉपवर सेव्ह करा या सेशनच्या नावाने. ठीक, डेस्कटॉपवरती सेव्ह केल्यानंतर, कारण तुम्हाला ही फाईल अपलोड करायची आहे असाइनमेंट म्हणून हे सेव्ह करून घेऊ. तर यामध्ये डेस्कटॉपवरती मी हे सेशन नाव देऊन सेव्ह करून घेतो फाईल. सेशन नंबर +47. तर इथं सेव्ह करून घेतो आणि नंतर ॲन्सर जे आहे ते सबमिट करूया. तर ओके करा आणि ॲन्सर जे आहे ते नंतर ऑटोमॅटिकली सबमिट होऊन जाईल. ठीक आहे, आता इथं रिस्टार्टचं जर ऑप्शन आलं तर डायरेक्टली प्रोसेस फुल टॅबवरती क्लिक करा. ठीक आहे, आणि केल्यानंतर समोरच्या स्टेपवर आपल्याला ते पोहोचवते. तर सगळ्यात पहिले तुम्ही स्किल सेट बघूनच क्लिक करा. ठीक आहे, कधी कधी माझ्यामुळे सुद्धा मिस्टेक होऊ शकते. बघा इथं परफॉर्म स्टेटसचं बटन इनेबल करा. इथं नेक्स्ट करूया आणि असाइनमेंट अपलोड करू. तर ते जे स्किल सेट असते आपलं, त्यांनी जे सांगितलं रिव्ह्यू टॅब, स्लाईड शो, जे बी टॅब ओपन करा सांगितलं ते ओपन करून ते डॉक्युमेंट सेव्ह केल्यानंतरच अपलोड करा. ठीक आहे, आता मी डेस्कटॉपवरून तो जो आपला प्रेझेंटेशन आहे आपलं सेशन नंबर 47 ते सिलेक्ट करून ठेवतो. तर इथं ओपन करूया आणि यानंतर इथं सेव्हच्या बटनवरती क्लिक करा, म्हणजे ती असाइनमेंट जी आहे ती अपलोड होऊन जाईल. तर बघा प्रोसेस फोलिओ जे आहे मित्रांनो इथं संपलेलं आहे आपलं. यानंतर आता आपण डायरेक्टली सिम्युलेशन क्वेश्चन्स बघणार आहोत. तर त्यावरती क्लिक करू आणि इथं स्टार्ट एक्झाम. तर बघा इथं नेक्स्ट केल्यानंतर एकच प्रश्न आहे, त्यामधून आहे तुम्ही इमेजला विविध इफेक्ट अप्लाय करून ती एनहान्स करू शकता. त्यासाठी लॅपटॉपवर काम करणाऱ्या एका स्त्रीची इमेज सिलेक्ट करा आणि त्याला सिम्पल फ्रेम असं अप्लाय करा. तर स्टार्ट करूया. आता इथं लॅपटॉपवर काम करत असल्या एका व्यक्तीची इमेज सिलेक्ट करायची आपल्याला. तर बघा इथं जे स्लाईड नंबर 2 आहे त्यावरती क्लिक करा. इथं इमेज दिलेली आहे पहिल्याच नंबरची एका मुलीची, तर त्यावरती क्लिक करा फक्त. ठीक आहे, लॅपटॉपवर काम करत असलेल्या व्यक्तीवर तर क्लिक केला आपण. इथं फॉर्मॅट टॅबवरती जावे लागेल त्यासाठी. तर फॉर्मॅट टॅबवरती क्लिक करा. यामधून बघा पिक्चर स्टाईल्स आहे, यामधून फ्रेम अप्लाय करायची आहे. तर फ्रेम म्हणजे इथं पहिल्या नंबरची जी एक थीम फ्रेम आहे त्या इमेजची, तर त्यावरती फक्त क्लिक करा आणि जे ॲन्सर जे आहे ते ऑटोमॅटिकली सबमिट होऊन जाईल. त्याला एक फ्रेम येऊन जाईल त्या इमेजला, बॉर्डरला. ठीक आहे, तर बघा सिम्युलेशन क्वेश्चनसुद्धा आपण इथं बघितलेलं आहे. यानंतर आता बघूया आपण सेशन कम्प्लिशन टेस्ट. तर बघून घेऊ सेशन कम्प्लिशन टेस्ट.
नेक्स्ट करायचं बघा, व्हॉट इफ ॲनालिसिस हे स्प्रेडशीटमधील विविध गृहीतांचा परिणाम तपासून पाहण्याची प्रभावी आणि सोपे साधन आहे. तर बरोबर आहे मित्रांनो. बघा दुसरा प्रश्न, डॅश व्यतिरिक्त मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये पुढील सामान्य फीचर्स उपलब्ध असतात. तर ते म्हणजे टेबल ऑफ कंटेंट सोडता बाकी सर्व असते त्यामध्ये. सबमिट करूया. नंतर बघा, अर्थसंकल्प तयार करणे, त्याचे विश्लेषण करणे आणि त्याबाबत अंदाज करणे यासाठी सर्व योग्य ॲप्लिकेशन्स कोणते असेल. सर्वात योग्य ॲप्लिकेशन म्हणजेच एक्सेल स्प्रेडशीट. ठीक आहे, तर यावरती क्लिक करूया. एक्सेलची स्प्रेडशीटवरती डेटा वगैरे तयार करू शकतो. नंतर आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेलबाबत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे. तर ते म्हणजेच डेटाचे एकत्रीकरण, गोल सीक आणि सिनेरिओ इत्यादीसाठी लागणारे ट्रॅक्स उपलब्ध करून देते. तर इथं 3rd नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो, त्याचं क्लिक करूया त्यावरती. ठीक आहे, त्याबद्दल डेटा वगैरे हे ते आपण एकत्रित करू शकतो. सबमिट करूया. तर बघा, यामध्ये आपण जे सेशन कम्प्लिशन टेस्ट आहे ते सुद्धा बघितलेले आहे. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया समोरच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ नाईस डे. टिल देन, बाय. Catch 'em all.